श्री गुरु गोविंद महाराज की जय। अनुरणिया ठोकड़ा तुका आकाशा एवढा, अनुरणिया ठोकड़ा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी, सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, अनुरणिया ठोकड़ा तुका आकाशा एवढा. संत श्री तुकाराम महाराजांना नमस्कार करूनच त्यांच्या या अभंगाचं चिंतन करूयात. या अभंगाच्या अंतरंगामध्ये आपण नंतर जाऊ, पण हा अभंग नेमका आहे काय ते तुम्हाला आधी सांगतो. तुकाराम महाराज, तुक्यापासून तुकाराम आणि वाण्यापासून वैकुंठाला गरुडावरती बसणारे तुकोबाराय राय, तसे विठ्ठलराय श्रीकृष्णराय असे तुकोबाराय, ते राय या पदाला जाऊन पोचलेले. हे जे काही त्यांची वाटचाल आहे अवघ्या उण्यापुऱ्या 42 वर्षातली, फक्त त्या 42 वर्षामधले सुद्धा शेवटची जी 12 वर्ष आहेत जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, तर त्या सगळ्याचं सिंहावलोकन तुकोबारायांनी आपल्या या अभंगामध्ये केलेलं आहे. संपूर्ण आयुष्य आपलं जे काही झालं, आपण जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत जे काही आयुष्य आहे, ते सगळ्या आयुष्याचा जीवनपटच तुकोबारायांनी आपल्यासमोर मांडला आहे. हे एका प्रकाराने एका अभंगामध्ये तुकोबारायांचं पूर्ण आत्मचरित्र आहे, साधी गोष्ट नाही. एकाच अभंगामध्ये संपूर्ण आत्मचरित्र. आधी तुक्या वाण्याचं थोडं चरित्र बघण्याजोगती गोष्ट आहे. घरामध्ये विठ्ठल भक्ती आहे, घरामध्ये नामसंकीर्तन आहे, घरामध्ये पहिल्यापासून देवाची गोडी आहे, इथपर्यंत ठीक. पण ओढ बाकी व्यापार वृत्तीची होती. भरपूर व्यापार वणिज करावा, भरपूर कमवावं, वह्याच्या वह्या तयार कराव्या, लोकांच्याकडनं शेतजमिनी घाण ठेवून घ्याव्यात, लोकांना व्याजाने पैसा द्यावा, खूप खूप कमवावं, अशा तऱ्हेने सुरुवातीचं आयुष्य त्यांनी आपल्या आयुष्यातले 18-22 वर्षापर्यंत घालवलं. भरपूर काही कमवलं, संसार कमवला, नाव कमवलं, इज्जत कमवली, मोठेपण कमवलं, त्यावेळेला फेटा बांधण्याची लायकी कमवली, एवढा मोठा उद्योग केला. पण कर्मधर्म संयोगाने प्रथम पत्नीचं बाळणपणामध्ये निधन होणं, तत्पश्चात मोठा दुष्काळ पडणं, दुष्काळामध्ये मुलं जाणं, हा सगळा भयानक भाग पण बघितला. घरच्यांनी आग्रह करून दुसरं लग्न करून दिलं. दुसरं लग्न करून दिल्यानंतर तर दुष्काळ वाढलेला, काहीही मिळत नाही, सगळं जवळ असून काही खायला नाही. आज जशी परिस्थिती, कोरोनामुळे सगळे लोक टेन्शनमध्ये, तसं त्याने दृष्टीचा भाग काढला. तोही भाग निवडत असताना मुलं झाली. पण मग नंतर या सगळ्यातली गोष्ट कळली. लोक रडताना अन्न मागतायत. सुरुवातीला नाही म्हटले, पण नंतर द्यायला सुरुवात केली, देत गेले. नंतर वह्या फाडल्या, लोकांची घाणखतं सोडून दिली, सगळं सोडलं. लोकांना वाटतं तू काय वेडा झाला, तरी हरकत नाही. पत्नी रागवायला लागली तरी हरकत नाही. 2 मुलं झाली तेही त्रास द्यायला लागले तरी हरकत नाही. शेवटी इतकी पराकोटीची विरक्तता आली की आहे काय हा संसार. ज्या माणसाने अति प्रचंड कमवलेलं आहे, जो मनुष्य अति श्रीमंत गणला जातो, त्या मनुष्याने अति दारिद्र्य, अति दुःखही बघितलं. मग सगळ्यातून निराकरण काय, ते एकच दिसलं, भंडारा डोंगर. इथं कोणी बोलत नाही असं वारू बोलतंय. डोंगरावर जाऊन बसले. डोंगरावर बसल्यानंतर तिथे त्यांनी चिंतनाला सुरुवात केली, पांडुरंगाचं नाव घ्यायला सुरुवात केली. तिथे पहिल्यांदा त्यांनी गीता भागवताचा अभ्यास सुरू केला. वाचन चांगलं होतं. हाताने लिहून काढलेले भागवत गीतेचे ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली. इथे तोंडातून सहज शब्द गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, आपणाची वादा आपणाशी, अनेक प्रकारातून हे केलं. मग त्याच्यातलं अंतरंग जाणवायला लागलं की अरे हा तर कणाकणामध्ये भरलेला परमात्मा आहे. हा कणाकणातला परमात्मा आपल्याला का अनुभवता येत नाही. मग ती व्याकुळता आली. त्या व्याकुळतेतून ओढ लागली. त्या ओढीमध्ये संसारातले फटके बसले. लोकांनी वेडे ठरवलं, इथपर्यंत ठीक आहे. लोकांनी नालायक ठरवलं, लोकांनी व्यभिचारी ठरवलं, सगळे फटके बसले.
पत्नीने सुद्धा बाजू धरली. खूप तऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न केला, व्यापार उद्यम करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी शेतं राखली. ज्याच्याकडे हजारो एकर जमीन होती तो लोकांच्या शेतावरती सालदार म्हणून कामाला द्यायला लागला. पण सगळं करत असताना एक दिवस आयुष्यामध्ये आला आणि त्या दिवशी तुकोबारायांना सद्गुरुनाथांची प्राप्ती स्वप्नात झाली. सत्य गुरुराये कृपा मज केली म्हणून त्यांनी गुरुरायांवरती राय शब्द वापरला. गुरुराया म्हणजे कृपा केली आणि खूप माझ्यावरती कृपादान केलं आणि सांगितलेला मंत्र सोपा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र मिळाल्यानंतर जीवनाला एक लयच लागली. रामकृष्ण हरी या 3 तारा, ह्या 3 कॉर्ड सापडल्या. या 3 कॉर्ड हृदयाला लावल्या आणि सुरुवात झाली रामकृष्ण हरी. असं करता 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 मग व्याकुळता आहे, भगवंताला पाहण्याची ओढ आहे, भगवंताला पाहतायत. हे सगळं करत असताना भगवंताला अनुभवतायत. भगवंताला अनुभवत असताना कधी जवळ बघतात, कधी लांब बघतात, कधी अंतरंगात बघतात, कधी बाहेर बघतात, कधी बायका मुलामध्ये बघतात, तर कधी व्यापक जगामध्ये बघतात. मग कीर्तन सुरू केलं. सगळ्यांना कीर्तनाच्या माध्यमातून भगवंतांचे परम कौतुक सांगायला सुरुवात केली. विरोध करणारे लोक विरोध करतच होते, पाठीमागे लोकही वाढली. असं करता करता ज्याला नाम खूप वाढलं, खूप सुंदर झालं. त्याच्यानंतर एक दिवशी अनुभूतीची वेळ आली की प्रत्यक्ष परमात्म्याला विटेवरनं उतरलेलं आहे आणि आपल्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे हेही पाहिलं. त्याच्या आधी पाहिलं की शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष येऊन गेलेत. रामदास स्वामींसारख्या थोर थोर विभूती नावावर नावस्त आहेत. अनगडशहाच्या निमित्ताने, एका मुस्लिम संतांच्या निमित्ताने प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं. तोही अनुभव घेतला. त्यावेळेला एका ब्राह्मणाने वह्या पुरवायला सांगितलं तर तोही अनुभव घेतला. अनेक प्रकारचे अनुभव स्वतः घेतले आणि या सगळ्या अनुभवातून जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं अत्यंत आत्मानंद प्राप्त झाला. पायीची वाहन पायी बरी म्हणून माऊलींच्या डोक्यावरती, माऊलींच्या चरणावरती मस्तक ठेवून नमस्कार केला आणि कृपेचं दान मिळालं. आपल्याला आश्चर्य वाटेल, आज जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे ते मंदिर बांधण्याचं काम, शोधण्याचं काम आणि ते मंदिर जगतामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम तुकोबारायांनी केलेलं आहे. एकनाथ महाराजांनी परत लुप्त झालेली ज्ञानेश्वरी दाखवली, पण मूळ मंदिर कुठे आहे हे तुकोबारायांनी स्पष्ट प्रकट केलेलं आहे. आणि तुकोबारायांच्या कृपेमुळे आज आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहायला मिळते. हा फार मोठा सगळा भाग. असा तुकोबारायांचा आनंदाचा प्रवास, भगवंताचं चिंतन करता 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 तुकोबारायांना जो आत्मसाक्षात्कार झाला, तो आत्मसाक्षात्कार तुकोबारायांनी चरित्राच्या रूपाने, अंतरंगाच्या रूपाने ज्या अभंगामध्ये मांडला तो अभंग म्हणजे हा अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. त्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की मला कळालं की सूक्ष्म किती असतं, तर भगवंताला सूक्ष्म किती कळतं, तर त्याला मुंगीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज येतो. त्यापेक्षा लहान काय आहे, तर अणू आणि रेणू, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे छोटे छोटे जे आहेत हे सायन्स सांगतो, ते तुकोबारायांनी अभंगात सांगितलं. तो कणाकणामध्ये व्याप्त आहे. कणाकणात नाही, कणाच्या 120 कोटीव्या भागामध्ये पण व्याप्त आहे. तर ते जे कळालं ते त्यांनी सांगितलं की अनुरणीया थोकडा. मला माझा अनुभव आला की माझ्यामध्ये परमात्मा श्रीहरीने प्रवेश केल्यानंतर, त्या नामाने प्रवेश केल्यानंतर, त्या कृपेने प्रवेश केल्यानंतर, त्या ज्ञानाने प्रवेश केल्यानंतर माझा अनुभव काय आहे, तर आता मी भगवंतासारखा व्यापक झालो. मी अणुपेक्षा रेणूपेक्षा लहान आहे आणि मोठं बघायला गेलं तर आकाशापेक्षाही मोठा आहे. विश्वभुग विभुः, संपूर्ण विश्व व्याप्त करून सगळ्या चराचरामध्ये व्याप्त झालेलो असा मी, आता तो अनुभव मला यायला लागला आहे. आणि म्हणून तुकोबाराय पहिल्यांदा सांगतात की मी अनुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा. आकाशापेक्षाही मी मोठा आहे, आकाशापेक्षा व्याप्त आहे हे मला कळालं. आकाश म्हणजे कसं की संपूर्ण पृथ्वीला, ब्रह्मांडाला आपल्या समाविष्ट करून घेतं. भगवंत तसा आहे, कणाकणामध्ये जसा आहे तसा त्याच्यात त्या दोन्ही हातांनी, तरी पसरलेल्या दोन्ही हातांच्या बाहूमध्ये त्याने अख्ख्या चराचराला, ब्रह्मांडाला, आकाश गंगेसकटच्या कोट्यावधी तारका पुंजकांना आणि कोट्यावधी सूर्यमालिकांना त्याने आपल्या कवेत धारण केलेलं आहे. तेही एका कणात ते अत्यतिष्ठत दशांगुलम, सगळ्यामध्ये पुरून सुद्धा अंगुळ शेष उरलेला आहे. आणि मी पण तसाच आहे आता.
कारण माझ्यामध्ये भगवंतामध्ये एकरूपता आली, कारण भगवंतच माझ्यामध्ये येऊन बसलेला आहे, कारण मलाही हा अनुभव येतो आहे. हे पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. गिळुनी काय गिळलं मी? तर मी ज्ञान गिळलं. भागवतामध्ये एक शब्द कायम येतो की ज्ञान गिळुनी गावा गोविंद. उद्धवांना ज्ञान होतं, पण त्यांना ज्ञान त्यांनी गिळलं नव्हतं, त्यामुळे त्यांना गोविंद गाता येत नव्हता. म्हणजे गोपिकांनी कृपा केली आणि उद्धवांना ज्ञानात गिळायला शिकले ते की त्याच्या पलीकडे आहे. आणि मग ज्याला भगवंतांनी पत्र दिलं होतं, ज्या पत्राला गोपिकांना सांगायचं होतं की सांत्वन करायला, ते उद्धवजी महाराज भगवंताचं पत्र घेऊन आले होते. ते पत्र उद्धवजी वाचून दाखवतात. त्या पत्रात पहिलंच वाक्य सांगितलं भगवंतांनी की अरे तुमच्या माझ्यामध्ये अंतर पडलेलं आहे, मी तुमच्यापासून दूर गेलेलो आहे. ही संकल्पनाच नाही, त्याचं नाही पण ही संकल्पनाच चुकीची आहे. तुमच्या माझ्यामध्ये अंतर नाही, कारण आत्मरूपाने आपण सगळे एकच आहोत. हे गोपिकांना लिहिलेल्या पत्रातलं पहिलंच वाक्य उद्धवांना कळालं आणि तिथेच उद्धवांनी ज्ञान गिळलं आणि गोविंद गायला सुरुवात केली. ज्ञान गिळून गावा गोविंद. जेव्हा हा प्रसंग येतो उद्धवांच्या ब्रजयात्रेच्या मध्ये, ज्याला ब्रह्मगीत होऊन जातं, त्याच्यानंतरचा हा प्रसंग आहे. पहिल्याच वाक्यामध्ये त्या उद्धवाने समजून घेतलं की गोपिका तुमच्या माझ्या अंतर नाहीच आहे. अंतर्म्याच्या दृष्टीने आपण एकच आहोत. कोणाचा वियोग आणि कोणाचा संयोग. जर एखाद्या वेळेला माठ, जर घागर जर विहिरीमध्ये बुडली तर घागरीच्या आतही पाणी आणि बाहेरही पाणी आहे, आणि आतल्या जर माठ फुटला तर काय पाणी फुटतं? सगळं एकच आहे. ती एकरूपता तुकोबारानं कळाली आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की ज्ञान मिळाल्यानंतर गिळूनी सांडिले कलेवर. हे ज्ञान जे आहे ते मी गिळलं आणि त्यामुळे देहतादात्म्य नावाचं जे माझ्या शरीराला लागलेलं एक छोटंसं मी कोणीतरी आहे, हे छोटीशी जी कल्पना होती राहिलेली, ती देहतादात्म्यता ती सुद्धा सांडली गेली. हे कलेवर आहे. देहतादात्म्यता हे कलेवर आहे. आज आपल्याला मी कोणीतरी आहे, माझं नाव मुकुंद आहे, माझं नाव मनोज आहे, माझं नाव धनु आहे, माझं नाव प्रकाश आहे, माझं नाव गोविंद आहे, किंवा माझं नाव पुंडलिक आहे. ही जी माझं नाव हे काहीतरी कुठेतरी राहिलेलं आहे. हे देहतादात्म्यता आहे. जसं भागवताच्या पंचम स्कंदामध्ये राजा रघुगणाच्या संवादामध्ये राजा रघुगण विचारतो की एक भांडं आहे, ते तापट अग्नीवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर भात टाकला आणि पाणी टाकलं तर आधण ठेवलं तर भात शिजतंच ना. त्याच्यावरती उत्तर देताना राजा रघुगणाला जडभरतजी महाराज म्हणतात, तुझं राजा बोलतो किती गोड रे. भांडंच ठेवलं, त्या भांड्यात पाणी ठेवलं, आधण आलं आणि आधणामध्ये दगड टाकले किंवा गवत टाकलं तर काय शिजेल? दुर्वा टाकलं तर काय शिजतील? आत्मा म्हणजे ना गवत आहे, ना दगड आहे, ना दुर्वा आहेत. आणि त्याच्यावर सुरुवात झाली. आणि आत्म्याचा देहतादात्म्य भाव म्हणजे शरीराचा देहतादात्म्य भाव सुटण्यासाठी म्हणून आटोकाट प्रयत्न राजा रघुगणासाठी जडभरतांनी केला. आणि त्याच्या अंतिम निर्णय हा असा झाला की आता मला हेच ज्ञान आहे, हे आत्मज्ञान मला प्राप्त झालं आणि मी निघालो माझ्या घरी परत. तर देहतादात्म्यता ही जोपर्यंत जात नाही की देह आणि मी काय झालं की मला लागलं, मला बरं वाटलं, मी चुकलो, मी बरोबर आहे, माझं असं आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मी हे खाऊ शकत नाही, माझी प्रकृतीच नाही, मला हे चालतच नाही, मला हे ऐकायची सवयच नाही, मला हे बोलायची सवयच नाही. किती गाठी असतील देहतादात्म्यतेच्या. ही देहतादात्म्यता कधी जाईल? श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदाच्या प्रारंभी देहतादात्म्य नष्ट कसं करावं हे भगवान ऋषभदेवांनी सांगितलं होतं आपल्या पुत्राधिकांना. आणि पुत्राधिकांना सांगितल्यानंतर नुसते गप्प बसले नाहीत, तर त्यांनी जगून दाखवलं. आणि त्याला तोंडामध्ये शाळीग्राम शिळा ठेवून ते वागायला लागले. लोक त्यांच्या अंगावरती थुंकायचे, मलमूत्र विसर्जन करायचे, त्यांच्या तोंडावरती अधोवाई सोडायचे. हे काय फक्त भागवतात ऐकायचंच आहे काय? आपण सर्वांना विचारतो हा प्रश्न. तर हे अनुभवायचं आहे. तर हे देहतादात्म्यता नावाचं कलेवर म्हणजे शरीर जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अशी धारण केलेली हजारो शरीरं सुटली तरीही जन्ममृत्यूचा फेरा सुटणार नाही. म्हणून माऊली तुकोबाराय म्हणतात, गिळूनी सांडिले कलेवर. मी ज्ञान गिळलं त्यावेळेला मला कळलं की देहतादात्म्यता आता मी सोडलीच पाहिजे. ते कलेवर मी सोडले आणि त्यावेळेवर मला फायदा काय झाला तर भवभ्रमाचा आकार नष्ट झाला. भव म्हणजे संसार आणि भ्रम म्हणजे आमच्या मनाला पडलेला संसाराचा. हा काय म्हणतोय?
तो काय म्हणतो, हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, माझ्याबद्दल त्यांचं मत काय आहे, यांचं मत काय आहे, माझ्या बँकेत किती पैसे आहेत, माझं कसं चाललं आहे, मला काय करायचं आहे, मी काय केलं पाहिजे, माझी आज कंबर 42 आहे, 50 आहे, 49 आहे, ती मला 36 करायची बघ. अरे ही तुझी कंबर किती आहे, तुला कोणत्या साईजची पॅन्ट पाहिजे, हे कधी डोक्यातून जातच नाही. काही वेळेला महिलांचं पण असं होतं की मला 6 वर साडी पुरतच नाही, मी 6 वर साडी घेते पण ब्लाऊज पीस सगळं साडी घेते आणि ते ब्लाऊज पीसचा भाग मी आतून गुंडाळून घेते तेव्हा मला साडी पुरते. हाच तो भवभ्रमाचा आकार आहे. संसारामध्ये मी किती अडकलेलो आहे. आणि हा जेव्हा देह तादात्म्यता नावाचा भाग सुटला त्याच क्षणी भवभ्रमाचा आकार नष्ट झाला आणि मला कळायला लागलं अळूरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. स्वतःचं नाव घेऊन सांगतात. जसे अरे अरे ज्ञाना झालासे पावन स्वतःचं नाव घेतले तसं स्वतःचं नाव सांगतात तुका आकाशा एवढा. कारण हा भवभ्रमाचा आकार आपोआपच गेला. आता तिसऱ्या चरणामध्ये मला काय प्राप्त झालं सद्गुरूंच्याकडनं ते सांगतात. सांडलेली त्रिपुटी. सगळ्यात मोठी गोष्ट गुरुकृपेने मला काय झाली तर म्हणजे त्रिपुटी माझ्या हातून सांडली गेली. ही त्रिपुटी काय आहे तर खरंच त्रिपुटी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान एवढीच त्रिपुटी आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जाणायचं आहे ते, आणि ज्ञान म्हणजे जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते. ज्ञाता म्हणजे काय की माझे गुरु आहेत ते सांगतात तेव्हाच ते मला पटतं, हा सांगतो तेव्हाच मला पटतं, हा मला देतो, हा ज्ञाता आहे. ज्ञेय म्हणजे हे मला स्वीकारायचं आहे, मला समजून घ्यायचं आहे. हे कसं असतं आता मी म्हणतो की मनोजी मी तुमचा क्लास लावतो पण मला तुम्ही पेटी नका शिकू, मला गायला शिकवाल का. कारण तुमच्याकडं गायन ही कला आहे ती मला ज्ञान मी शिकवा. की पुंडलिकजी तुमच्याकडं तबला ही कला आहे किंवा तुमच्याकडे अजून काही कला असतील तुम्ही मला शिकवाल का. तुमची काय असेल ती फी द्यायला मी तयार आहे. हे ज्ञेय. आणि ज्ञान म्हणजे काय की त्यांच्याकडून प्राप्त करण्याची एखादी गोष्ट. आपण ज्या वेळेला तबल्यावरती बोल काढले जातात त्यावेळेला खरे बोल काढताना शिकवताना काय शिकवतात की करंगळी आणि ते शेजारचं बोट हे चाटीला टेकलेलं पाहिजे. खेळ करायचा आहे तो या 3 बोटांनीच खेळायचा आहे. आणि ज्याला पहिलं बोट चाटीवरती पुन्हा पुन्हा येतं त्यावेळेलाच खरं त्रिक 10 ज्यावेळेला तर 10 करताना डावा हात वापरायचा आहे. चुकत असेल तर तुम्ही मला जरा एक्सक्यूज करा पुंडलिकजी. तर करंगळी टेकलेली आहे, कधीही चवडा टेकत नाही, फोडतात 3च बोटं. पण शाईला आणि साटीला मारली जाणारी ही 2 बोटं तिरकट 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 हे करतात. हे ज्ञान आहे. आणि त्यावेळेला शाईवरती ठेवलेला हात आणि हा चवडा तळा तो ज्यावेळेला घासला जातो आणि ज्याला हे 3 बोटातली पुढची टोकं धपकन मारली जातात त्यावेळेला 10 आवाज निर्माण होतो. हे दोन्ही एकाला करायचं असतं त्यावेळेला 10 धिन्ना 10 धिन्ना शब्द उमटतात. ते हे ज्ञान आहे. तर ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी ही माझ्या मागं लागली आहे. मला हे शिकायचं आहे, मला हे करायचं आहे, माझं अमुक करायचं आहे. काय काय डोक्यात येतं की माझ्या आयुष्यामध्ये ना मी आता माझं वय 60ला आलं, मी सगळं गायन शिकलो नाही, मला संस्कृत येत नाही, मला वेद येत नाहीत. मग यासाठी मी नवीन जन्म घ्यायचा. हे कधी संपणार नाही. पुढच्या जन्मात कदाचित मला अजून दुसऱ्या काहीतरी शिकायची इच्छा होऊन बसेल. तर ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी ही कधीतरी सोडलीच पाहिजे. तुझ्याकडे काय दिलं देवानी, व्हॉट आर द क्वालिटीज आर विथ यू. कोणत्या कोणत्या गोष्टी तुझ्याबरोबर आहेत की तू समजावून घे. ते तुझं आहे, हे देवाने दिलेलं आहे. हे देवाने दिलं त्यात तू सगळं वाईट नाही, त्यात काहीतरी चांगलं नक्कीच आहे. जे चांगलं आहे त्यांनी तू वापर करा. एक म्हातारी होती, ती म्हातारी गरीब होती आणि ती गरीब म्हातारी कार्तिक महिना होता आणि देवाच्या पुढं गेली आणि अरे देवा तुला समोर लावायला दिवा लावायला माझ्याकडे कापूस पण नाही आहे आणि निरांजन पण नाही आहे, काय करू. तेवढं ते डोक्यात आलं की मी नाही काय म्हणते. तिने देवळामध्ये पडलेली काडी घेतली आणि आपल्या साडीचा पदराचा काही काठ फाडला, ती गुंडाळली, तिथल्याच समयमध्ये ती बुडवली आणि ते पेटवले आणि ती म्हटली की उजळल्या दशदिशा गगना आली जी शोभा, त्याला काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या श्री गुरुराया, चराचर मोहरी दृष्टी तुझी मूर्ती पाहावया. म्हणजे माझा पदर ज्यावेळेला मी फाडला सोडला त्यावेळेला काडीसुद्धा दिवा झाला.
बुडत्याला काडी चालतं, काडी पण दिवा होतो. जोपर्यंत ज्ञाता ज्ञेय त्रिपुटी या तिघांना मनुष्य सोडू शकत नाही, तोपर्यंत अंतःकरणरूपी घरामध्ये ज्ञानरूपी दिवा उजळला जात नाही. अंतःकरणरूपी घरामध्ये ज्ञानरूप दिवा उजळला जात नाही. मी ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी सोडली, त्यावेळेला दीप उजळला घटी. माझ्या हृदयामध्ये तो खरा आत्मसाक्षात्काराचा दिवा उजळला गेला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, हा अनुभव मला झाला. माझ्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने दीप उजळला, प्रकाश झाला. आणि मला कळालं की देवाला काही वेगळं लागत नाही, देवाला बघण्याची दृष्टी लागते, मग देव दृष्टी देतो. पहिल्यांदा देवाकडे पाहिजे दृष्टी पाहिजे. अर्जुनाने पहिल्यांदा देवाकडे पाहिलं, तेव्हा मग अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली. तर तुम्ही तर ती गोष्ट तिसऱ्या चरणात सांगितली, सांडेली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशा तऱ्हेने माऊली तुकोबाराय महाराजांनी आत्मचरित्रातला परम सुंदर भाग सांगितला. आणि ते म्हणतात की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. वास्तवामध्ये आता परिपूर्ण अवस्था झाली, जे काय प्राप्त करायचं ते प्राप्त झालं. आता तो आणि मी वेगळा नाही, तरीही मला जगायचं आहे, काही दिवस राहणार आहे मी. का? आता माझी इच्छा म्हणून नाही, आता त्याची इच्छा म्हणून. ज्याप्रमाणे पेनामध्ये शाईचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत नीफ लिहित राहतं. तुमचं लिखाण संपल्यानंतर पेनाचं काम संपलेलं नाही आहे. तुमचं लिखाण झालं म्हणजे पेन फेकून द्यायचे कारण नाही आहे. त्या पेनामध्ये शाई जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ते नीफ लिहिणार आहे. मी कुठपर्यंत राहायचं आहे? जोपर्यंत भगवंतांची इच्छा आहे तोपर्यंत मी इथं राहायचं आहे. माझं काम संपलं की भगवंत मला ठेवणार नाहीत. काम झाल्यानंतर उगाच रिकामं इथं राहायला मिळत नाही. मग माझे उरलेले श्वास आहेत, त्या श्वासामध्ये मी काय करायचं? तर हरीचं काम करायचं. काय काम करायचं? की तुका म्हणे आता मी काय काम करू? उरलो उपकारापुरता. हे जे ज्ञान मला झालेलं आहे, हे भगवत कृपेत झालेलं ज्ञान, आता हेच ज्ञान मला वाटायचं आहे, सगळ्यांना द्यायचं आहे. आणि असे अनेक घट, असे अनेक दिवे मला लावायचे आहेत, ते काम मी करेन. हे कळण्यासाठी मी आधी एक उदाहरण सांगतो. ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस पदाला पोहोचलेले नव्हते, रामकृष्ण होते, त्यावेळेला नोकरी म्हणून त्यांनी कलकत्त्याच्या काली मातेच्या मंदिरामध्ये सेवा स्वीकारली. आईची सेवा करता 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 त्यांना सगळे ज्ञान प्राप्त झालं, सगळं दिव्यत्व प्राप्त झालं. त्याच्यानंतर त्यांनी परमतत्व कळण्यासाठी एकदा मुस्लिम धर्म स्वीकारला, एकदा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, ब्राह्मण असतानाही, आणि पुन्हा हिंदू धर्मामध्ये पण तेच आले. रामकृष्ण परमहंस चरित्र आता सगळं कळेल तुम्हाला. ही गोष्ट मी जे बोलतो ते सत्यता. सगळं केलं आणि सगळ्यामध्ये कळलेले अनेक गुरु केले, अनेक गुरूंच्याकडनं ज्ञान घेतलं. सगळं कळल्यानंतर परिपूर्ण झालं. त्याच्यानंतर कृपा करायला सुरुवात केली. लोकांना स्पर्श दीक्षा द्यायचे, प्रत्येकाची कुंडली जागृत करून द्यायचे, पुढे 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 जायचे. आणि ज्या त्यांना कळलं आपलं आयुष्य संपलेलं आहे, शेवटच्या 3 वर्षामध्ये तर रामकृष्णाने असं केलं, आरती करता करता त्याला संचार व्हायचा आणि त्यांच्या अंगाला जरी कोणी हात लावला तरी त्यालाही ज्ञान. किंबहुना नंतर तर फक्त संकल्पांनी ज्ञान. तुझा मित्र आहे का हा? कल्याण मी तुझं, की त्याला पण संचार, त्याला पण आत्मज्ञान प्राप्त. हा एवढा भाग की इतकं की एवढी वाटीभर साखर देवाची नैवेद्याची म्हणून ती कणकण 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 करत लाखो लोकांना पुरवावी. तसं भगवंतांनी दिलेली दिव्य अनुभूती ही अनेकांना द्यायला सुरुवात झाली. बरं, हे कळत नाही, दुसरं उदाहरण सांगतो. प्रल्हादजी महाराज षंड आणि अमरकरनी गुरूंची यायची वाट, वडिलांची वाट बघत बघत त्यांना बांधून ठेवलं होतं. त्यांनी मित्रांना सगळ्यांना सांगितलं आणि शेवटी सगळ्यांना नाम दिलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अख्ख्या मुलतान नगरामध्ये नाम वाढलं. जो त्याचा आणि आपल्या पोराला हात लावायचा, ए बाबा तू नको नाम घेऊ, त्याला हात लावला की तोही नाम घ्यायला लागायचा. आपण भागवतामध्ये माझ्याकडनं हे वाक्य 2-3दा ऐकलेलं असेल, नक्कीच लक्षात आले. तर शेवटी असं होतं की एकाने एक दिवे लागत जातात. तर तुकोबाराय म्हणतात आता की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. उपकार करण्याचे फक्त सामर्थ्य एकामध्येच आहे. तुम्ही काय उपकार कराल हो? तुमच्याकडे जे असेल तर तुम्ही दुसऱ्याला द्याल ना. पण तुमच्याकडे जे काही आहे ते तरी तुमच्या मालकीचं आहे का? ते दुसऱ्याच्या मालकीचं आहे. ते तुम्ही लोकांना देऊन काय उपकार करतायत? तर तुमच्याकडं काय आहे? तुकोबाराय म्हणतात की मी भगवंतांच्या रूपाला त्या घटामध्ये दीप उजळ झाल्या कारणामुळे आता
भगवंत फक्त उपकार करतात, ते उपकार भगवंतांचे आहेत. त्या रूपातून आता जे जे द्यायची इच्छा होईल, ज्याला जे होईल ते त्याला देऊन सगळ्यांना शहाणे करून सोडावे सकल जन. किंबहुना आता अवस्था अशी आहे की जो कोणी नुसतं तुकाराम जरी म्हणेल भविष्यामध्ये, तर त्याला सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार मिळेल. हा अधिकार दिला कोणी? तर विठ्ठलाने दिला. म्हणून तुकोबारा शेवटी म्हणतात, उरलो उपकारा पुरता. मी आता जगामध्ये जरी देह माझा निघून गेला जाईल, तरी मी उरणार आहे, राहणार आहे कायम. ते उपकारापुरता जो कोणी तुकोबा म्हणून माझ्या पालखीच्या समोरच्या मातीत जरी डोकं टेकेल, तरी पांडुरंगाला तो प्रसाद नमस्कार जाईल. जो माझ्या पालखीला खांदा देईल, जो पादुका पाहिल, जो डोळ्याने काही गोष्टी बघेल, जो डोळ्याने बीजेच्या दिवशी हलणारं झाड पाहिल, त्याला पण संसारामध्ये यावं लागणार नाही. याचा अर्थ आहे तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. असा जो दिव्यत्वाचा अनुभव आहे, म्हणजे आधी वाण्या, आधी तुक्या, आधी शेठ, सावकार, करता करता तुकोबा, तुकाराम बुवा, तुकाराम महाराज, असं करता करता आता काय होऊन पोचलं, तर भगवंतांच्या कृपेने तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. बरं, असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. हा अत्यंत थोडक्यात सांगितला. परिपूर्ण अर्थ जो आहे तो तुम्ही चिंतन करा, तो तुम्हाला मिळणार आहे.